प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. प्रिय क्रांती मित्रांनो, तुम्ही एकनाथ शिंदे यांचे राजकीय समर्थक असाल किंवा त्यांचे राजकीय विरोधक असाल, परंतु एक गोष्ट मात्र तुम्हाला कबूल करावीच लागेल आणि ती म्हणजे एकनाथ शिंदे ह्या माणसानं आपल्या सौकर्तृत्वावर स्वतःचे राजकीय स्थान निर्माण केले. अभेद्य असं राजकीय स्थान त्यांनी निर्माण केलेलं आहे. तुम्ही कुणाला म्हणजे एकनाथ शिंदे यांचे राजकारण आवडो या न आवडो, त्यांच्या राजकारणाबद्दल अनेक मतांतर असू शकतात. कुणाला एकनाथ शिंदे यांचे राजकारण हे सकारात्मक वाटते, तर कुणाला एकनाथ शिंदे यांचे राजकारण हे नकारात्मक वाटते. काही का असेना, परंतु एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या शैलीनं आणि कार्यकर्तृत्वानं आपलं स्वतःच महाराष्ट्राच्या राजकारणामधलं एक अढळ स्थान निर्माण केले आहे. ते स्थान इतकं त्यांनी बळकट केलेलं आहे की आज त्यांच्या शब्दाला फक्त शिवसेनेमध्ये नव्हे तर भारतीय जनता पक्षामध्ये देखील किंमत प्राप्त झालेली आहे. ज्या एकनाथ शिंदेंना बॅकफुटवर टाकण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला, मध्यंतरीच्या काळात 1 वर्षाआधी त्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका जिंकून सुद्धा त्यांना मुख्यमंत्री पद नाकारण्याचा प्रयत्न असो किंवा अनेक आघाड्यांवर त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न असो, त्यांच्या निकटवर्तीयांवरती धाडी टाकण्याचा प्रयत्न असो, या सगळ्या बाबींना उरून पुरून एकनाथ शिंदे यांनी आपलं स्थान निर्माण केलं आणि आजच्या घडीला भारतीय जनता पक्षाला सुद्धा झुकवण्याची वाकवण्याची ताकद एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे. मित्रांनो, आम्ही एकनाथ शिंदे यांचे समर्थक नाहीये किंवा त्यांचे विरोधकही नाहीये. आम्ही एक तटस्थ पत्रकारितेच्या माध्यमातून विचार करणारी लोक, जे खरं आहे ते जगासमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न राहतो. समाजाचा एक आरसा बनून त्यांना खरं ते दाखवण्याचा आमचा प्रयत्न राहतो. आणि त्या अनुषंगानं आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक इंगित मी तुम्हाला सांगू इच्छितो. ते इंगित असं आहे की अमित शहांच्या खिशामध्ये या भारतातला किंबहुना विरोधी पक्षांसह सर्वच राजकीय पक्षांचे नेते अमित शहांच्या खिशात आहे की काय, अशा पद्धतीने या भारतातलं राजकारण चालू आहे. परंतु तेच अमित शहा ज्यांच्या खिशामध्ये भारतातले अनेक नेते आहेत, विरोधी पक्षातले नेते आहेत, स्वपक्षीय चित्र आहेच आहे, तेच अमित शहा एकनाथ शिंदे यांच्या खिशात आहेत की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. एकनाथ शिंदे यांनी अमित शहांना सुद्धा आपल्या खिशात घालण्याची किमया साधलेली आहे. हे आम्ही वारंवार पहिल्यापासून बोलत आलेलो आहे की अमित शहा एकनाथ शिंदे यांचा शब्द कधी मोडत काढणार नाही. राजकीय अपरिहार्यता राहते, ती मुख्यमंत्री पदाच्या वेळेला झाली, परंतु प्रत्येक वेळेला एकनाथ शिंदे यांना दुखावणं या अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा परवडणार नाही. त्याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांनी एक वक्तव्य केले. त्यांनी जाहीरपणे सांगितले की येत्या 2 ते 3 महिन्यात जर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी दिसले तर नवल वाटण्याचं कारण नाही. महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी ज्या वेगानं सुरू आहेत त्या पाहता एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही. शरद पवार, ज्यांना महाराष्ट्रातला चाणक्य म्हटल्या जाते, भारतीय राजकारणातला चाणक्य म्हटल्या जाते, ते शरद पवार सुद्धा एकनाथ शिंदेना भेटतात, त्यांच्याबरोबर चर्चा करतात, गुप्त पद्धतीने चर्चा करतात. ह्यामध्ये सगळं काही आहे. शरद पवारांना माहित राहतं नेमकं काय होणार आहे.
राजकारणामध्ये आणि त्या अनुषंगानं त्यांनी टाकलेली पावलं राहतात. आज एकनाथ शिंदेना सुद्धा शरद पवारांनी महत्व देण्याचं कारण एकनाथ शिंदे यांची पॉवर वाढलेली आहे, राजकीय पॉवर वाढलेली आहे. आपण एकनाथ शिंदे यांची राजकीय पॉवर नाकारून चालू शकणार नाही. आज महाराष्ट्राच्या राजकारणात जे एकनाथ शिंदे यांना एकाकी पाडण्याचं काम चालू होतं आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना एकाकी पाडण्याचं जे काम सुरू होतं, त्याच भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदे यांच्या समोर गुडघे टेकावे लागत आहे. महाराष्ट्राच्या सर्व महानगरपालिकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाबरोबर भारतीय जनता पक्षाला युती करावी लागेल अशी परिस्थिती एकनाथ शिंदे यांनी निर्माण केलेली आहे. बघूया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढे काय घडतंय, काय घडणार नाही. येणारा काळ आपल्याला सांगेल. फक्त जे वास्तव आहे ते समाजासमोर मांडण्याचं आमचं काम राहतंय, आम्ही ते करतोय. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.